श्रीमती रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या 2 वेळा निवडून आलेल्या खासदार 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं प्रतिनिधित्व करून त्या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत। 2010 ते 2012 या काळात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावाच्या त्या सरपंच होत्या। 2012 मध्ये त्या जळगाव जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आणि जळगाव जिल्हा परिषदेच्याच शिक्षण आणि आरोग्य समितीचं सभापती पदही त्यांनी भूषवलं। 2014 मध्ये अचानक त्यांना संधी मिळाली आणि रावेर लोकसभा मतदारसंघाची भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली आणि त्या प्रचंड मताधिक्याने निवडूनही आल्या। या काळात महिला सशक्तीकरण समिती, परराष्ट्र विभागाची स्थायी समिती, जलसंसाधन आणि नदी विकास समिती तसंच गंगा कायाकल्प मंत्रालयाच्या समितीच्या मध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या म्हणजे केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि हा त्यांचा महत्त्वाचा कालखंडात यश ठरलं। कायम जनसंपर्क आणि पक्षनिष्ठा ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत। राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या त्या सुनबाई आहेत। गेल्या 10 वर्षात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख आपल्या कार्यातून निर्माण केली आहे। सामाजिक कार्य, वाचन, खेळ आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांना भेटी या बाबींची श्रीमती खडसे यांना आवड आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण त्यांच्या कार्याचा परिचय त्यांच्याशी चर्चा करून घेऊया। नारी शक्तीच्या प्रेरणादायी कथा या नवरात्रातील विशेष मालिकेत आपलं रावेर या वृत्तवाहिनीसाठी सर्वांचं मनपूर्वक स्वागत। रावेर लोकसभा मतदारसंघाच्या 2 सत्रांपासून खासदार असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनसन्मानांच्या कल्याणाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत अतिशय प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या युवा खासदार श्रीमती रक्षा खडसे या मालिकेत प्रथम आपल्या सोबत आहेत। मॅडम नमस्कार। मॅडम, सर्वप्रथम 2014 मध्ये आपण जेव्हा खासदार झालात तेव्हा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून कोणती आव्हानं सर्वप्रथम तुमच्या समोर होती? 2014ला मी जेव्हा निवडून आली नक्कीच आव्हाने खूप मोठी होती, कारण की पहिल्यांदा मी डायरेक्ट जिल्हा परिषद मधनं डायरेक्ट लोकसभेच्या एवढ्या मोठ्या निवडणुकीला सामोर गेली आणि एवढ्या मोठ्या संसद मध्ये पहिल्यांदा जेव्हा मी गेली तर खूप अभिमानाचा क्षण तो माझ्यासाठी होता, कारण की देशभरातले काही ठराविक लोक तिथे निवडून येत असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या सरकारमध्ये मला सदस्य म्हणून काम करायची संधी मिळत होती। त्याचा एक वेगळा आनंद होता आणि सगळीकडे खूप उत्साहाचं वातावरण होतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पण मनामध्ये एक भीती ती पण होती की आज आपण एवढी मोठी जबाबदारी स्वीकारलेली आहे, लोकांनी आपल्याला एवढ्या चांगल्या मतांनी निवडून दिलेलं आहे, पण जे काही आव्हानं माझ्या समोर होती ते एवढ्या मोठ्या लोकसभेचं नेतृत्व करणं, तिथल्या अडीअडचणींना समजून त्याच्यावर काम करणं, हे बरेचसे विषय माझ्या समोर होते। पण याच्यामध्ये मला जी मदत झालेली आहे किंवा मला त्यावेळेस जे मी ग्रामपंचायतला काम केलेलं होतं किंवा जिल्हा परिषदचा जो काही अनुभव होता, जो प्रशासकीय अनुभव जो मला कामांचा होता, याच्यामध्ये लोकसभेमध्ये काम करत असताना किंवा मतदारसंघामध्ये काम करत असताना मला त्याची खूप मदत झाली। सर्वात आधी तर मी प्रवासापासून सुरुवात केली की जास्तीत जास्त गावांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला, तळागाळापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला की स्थानिक पातळीवर लोकांच्या अडचणी काय आहेत आणि त्या अडचणी आपण कसं सोडू शकतो। कारण की लोकसभा सदस्य म्हटल्यावर तुमच्याकडे 2 भाग वेगळे होतात की केंद्रातले काम हे फार वेगळे आहे, गाव पातळीवरचे काम हे फार वेगळे आहेत। केंद्र या सगळ्या योजना राज्याच्या माध्यमातून गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, पण जे काही इथली यंत्रणा आहे ही सगळी राज्य सरकारच्या हातामध्ये असतात। त्याच्यामुळे त्या सगळे विषय समजून आणि ते व्यवस्थित कसे हाताळता येतील याच्यासाठी प्रयत्न केले आणि मला असं वाटतं की मी जास्तीत जास्त गावांपर्यंत प्रवास केल्यामुळे जो काही माझा
ग्रामपंचायतचा, जिल्हा परिषदचा जो काही अनुभव राहिलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा मला खूप फायदा झाला आणि मला लोकसभेमध्ये काम करायला त्याची खूप मदत झाली. मॅडम, आपलं खासदार म्हणून कार्यक्षेत्र जळगाव जिल्ह्यातल्या आणि बुलढाण्याच्या या 7, 9, 10 तालुक्यांमध्ये आहे. आपल्याला सातत्यानं संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला पण जावं लागतं, तिथल्या कामकाजात सहभागी व्हावं लागतं आणि आपल्या मुलांचं शिक्षण मुंबईत सुरू आहे. सगळी ही धावपळ आणि हे सगळं कसं एक स्त्री म्हणून, म्हणजे नवरात्राच्या पार्श्वभूमीवर आमच्या सगळ्या महिला श्रोत्यांना किंवा सगळ्यांनाच ऐकायला आवडेल की एवढं सगळं एक महिला असून तुम्ही कसं हँडल करता, कसं मॅनेज करताय सर? बघा, नक्कीच महिलेला एक शक्तीचं रूप मानलं गेलेलं आहे आणि नवरात्र आपण त्याच्यासाठीच साजरा करत असतो की या 9 दिवसांमध्ये जी आपली महिलांची शक्ती असते, आई भवानीच्या माध्यमातून ती आपण जागृत करायचा प्रयत्न करत असतो. तेवढी देवीची आराधना करून आपण महिला स्वतः आपण काय आहे, आपली ताकद काय आहे हे ओळखण्याची ही संधी आपल्याला वर्षातून एक वेळा मिळत असते. आणि मला असं वाटतं की जर महिलांनी ठरवलं तर कोणतंही काम तिच्यासाठी अशक्य नाही. आज प्रत्येक काम ती करू शकते. या सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये आज परिवाराची एक एकटी सदस्य म्हणून, कारण की आज निखिल गेल्यानंतर सगळी जबाबदारी मुलांच्या सहित राजकारणाची असो किंवा माझ्या इतर व्यक्तिगत कामांची असो, ही सगळी जबाबदारी आज माझ्यावर आहे. काम करत असताना अडचणी येतात, नाही येत अशातलं नाही. खूप अडचणींना मला समोर जावं लागतं. आज राजकारणात पण महिला म्हणून काम करणं एवढं सोपं नाही. आज जरी महिलांना अधिकार जरी असले पण खूप अडचणींना समोर जावंच लागतं. कारण की बऱ्याच वेळा मला असंही बघायला मिळतं की आम्ही महिला जेव्हा चांगल्या पद्धतीचं काम करतो पण त्या चांगल्या गोष्टीवर खूप कमी लोकांचं आमच्याकडे लक्ष जातं की बाबा की नाही. पण हेच जर एखाद पुरुषाच्या बाबतीत असेल तर त्याचं खूप कौतुकही तेवढंच केलं जातं, पण महिलांच्या बाबतीत तसं होत नाही. पण तरी सुद्धा आम्ही कुठेही न थांबता आम्ही जी जबाबदारी आमच्यावर जी दिलेली असते ती पूर्णपणे जबाबदारी आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. आज घराची जबाबदारी असेल, मुलांची जबाबदारी असेल किंवा राजकारणातली जबाबदारी असेल, त्याच्यामध्ये कधीही मी कमतरता येऊ दिली नाही. बऱ्याच वेळा ह्या धावपळीमध्ये म्हणजे कधी कधी एक असाही दिवस येतो की मला रात्री इथे 12 वाजता ट्रेन मध्ये बसून सकाळी पहाटे 4 वाजता दादरला उतरावं लागतं. तिथून 7चं विमान घेऊन दिल्लीला जावं लागतं. ते दिल्लीची मीटिंग करून परत तिथून 7चं विमान घेऊन 10 वाजता मुंबईला पोहोचा आणि 12ची रात्रीची ट्रेन घेऊन दुसऱ्या दिवशी भुसावळला पोहोचा. असे सुद्धा मी प्रवास केलेले. अशा आयुष्यातले असे कितीतरी असे अनुभव माझे आहे की त्यावेळेस असं वाटतं की ही सगळी वेळ माझ्यावर का, असे पण बरेचसे आयुष्यामध्ये परिस्थिती आलेली आहे. पण ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करून आपण आपलं आयुष्य किंवा आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती कशी आपण चांगल्या पद्धतीने पाडू शकतो याच्यासाठी सातत्याने प्रयत्न राहिलेले आहेत. नक्कीच आज मुलं माझे एकटे आहे. आज आईचं प्रेमही तेवढंच महत्वाचं आहे, आज वडिलांचंही तेवढंच प्रेम महत्वाचं असतं मुलांना. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज मलाही कळतं की बऱ्याचशा अडचणींना ते सुद्धा समोर जात असतात. पण मी सातत्याने माझ्या मुलांनाही ते सांगत असते की बाबा की जी परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे त्या परिस्थितीला आपण समोर जाणं हे फार महत्वाचं आहे. अडचणी कोणाच्या आयुष्यामध्ये थांबत नाही, अडचणी येतातच. पण त्या अडचणींवर मात करून आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असतं आणि परिस्थिती तुम्हाला सगळं काही शिकवते. पण त्या परिस्थितीमधनं तुम्हाला चांगलं शिकायचं आहे की वाईट शिकायचं आहे हा जो तो आपला आपला व्यक्तिगत विषय असतो. पण मला असं वाटतं की नक्कीच चांगलं शिकलं तर त्याचा रिझल्ट हा चांगलाच येत असतो. आणि आज जो काही माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे किंवा आज जे मी सक्षमपणे सांगू शकते की बाबा मी कितीही वाईट मधली वाईट परिस्थिती जरी आली तर मी सक्षमपणे उभी राहू शकते, हे मी याच्यामुळे सांगू शकते की आज सगळ्या गोष्टींचा अनुभव मी घेतलेला आहे. त्या सगळ्या परिस्थितींवर मात करून मी पुढे आलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मनाची तयारी दाखवतात की काही झालं तरी मी सक्षमपणे मी उभी राहील, तर नक्कीच आई भवानीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतोच आणि तो सदैव आपल्या सोबत असतो. म्हणून महिलेला एक दुर्गा शक्तीचं रूप म्हटलेलं आहे. आपल्या देशाची परंपरा राहिलेली आहे की महिलांना एक चांगलं एक शक्तीचं स्थान मानलं गेलेलं आहे. पण समाजामध्ये याची स्वीकार करायची ताकद अजून संपूर्ण लोकांची नाहीये. पण नक्कीच
समाजामध्ये सगळेच वाईट लोक आहे मी असं म्हणणार नाही. समाजामध्ये काही खूप चांगली लोक पण आहे की जी महिलांचा मान सन्मान करून त्यांना तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि आपण जर हे प्रयत्न लोकांचे जर पुढे अजून आले तर नक्कीच महिला ही कुठेही मागे राहणार नाही. आज सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न चालतातच की महिला जास्तीत जास्त राजकारणाच्या माध्यमातून, समाजकार्यांच्या माध्यमातून, उद्योगामधनं, शिक्षणामधनं पुढे आल्या पाहिजे. पण महिलांची सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या सगळ्या मर्यादा सांभाळून, आपली सगळी संस्कृती सांभाळून आपण सक्षमपणे पुढे गेलो पाहिजे. रावेर नगर परिषद रावेर जाहीर आवाहन. आपल्या घरी आणि परिसरात स्वच्छता राखा. घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करा. स्वच्छता पाळा, निरोगी राहा. तसेच सौर ऊर्जेचा वापर करा. होम कंपोस्टिंग करा. ई वाहन वापरा. रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. वृक्ष लागवड करा. तसेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करा. असे आवाहन मुख्याधिकारी नगरपालिका रावेर यांनी केले आहे. स्वच्छता पाळा, निरोगी राहा. मॅडम, राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते, ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आदरणीय नाथाभाऊ खडसे हे आपले सासरे देखील आहेत आणि आपण मात्र भारतीय जनता पक्षाचं काम करता. हे सगळं करताना कसं वाटतं आपल्याला? म्हणजे काही जण म्हणतात की बाबा पक्ष म्हणून काही तुम्हाला काही अडचणी येतात का, किंवा कुटुंबामध्ये तसं काही तुम्हाला वेगळ्या अडचणींना सामना करावा लागतो का? काय नेमकं असतं या संदर्भात? बघा, ह्या गोष्टीचा तर नेहमीच माझ्यावर प्रश्नचिन्ह राहिलेला आहे जेव्हापासून नाथाभाऊ राष्ट्रवादीत गेले आहे. पण मी एवढंच सांगेल, सातत्याने मी सांगते सुद्धा की पक्ष आज त्यांचा वेगळा आहे, माझा पक्ष आहे. आज त्यांच्या पक्षाचे विचार वेगळे आहे, माझ्या पक्षाचे विचार आहे. आणि शेवटी तुम्ही करिअर वाईज जर बघायला गेलं तर तुम्ही काम करत असताना तुमचे विचार कुठे जुळतात हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि जिथे तुमचे विचार जुळतात तिथे तुम्ही कम्फर्टेबली काम करू शकतात. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी सोबत मी मागच्या 12-13 वर्षापासून काम करते. म्हणजे 2010 पासून जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. मी सरपंच झाले तेव्हापासून. आणि त्या सर्व लोकांमध्ये मी राहते, कार्यकर्त्यांमध्ये मी राहते. आज सर्वसामान्य जी जनता आहे, जी भारतीय जनता पार्टीला मानणारी जनता आहे, जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत मी काम करते. आणि मला असं वाटतं की जे पक्षाचं विचार आहे, जी आयडिओलॉजी आहे ती मला पटते. मी त्या दिशेने काम करते आहे. आणि मला असं वाटतं की पक्ष आज तुम्ही काम करत असताना तर पक्षाचे विचारही तेवढेच महत्वाचे आहे. म्हणून आज मी भारतीय जनता पार्टी सोबत काम करते. आज नाथाभाऊंचा जरी प्रवेश एनसीपी मध्ये झाला असेल पण ते मला बंधनकारक नाही की ते गेले म्हणून मी पण गेली पाहिजे. आज प्रत्येकाचं आयुष्य हे इंडिव्हिज्युअल आहे. आज नक्कीच मला असं वाटतं की आपण 21 सेंचुरीमध्ये आपण जगतो आहे आणि प्रत्येकाला आपले आपले अधिकार दिलेले आहे की तुम्ही घरात जरी एक राहत असेल पण प्रत्येकाची विचारधारा ही वेगळी असू शकते. आज कुटुंब म्हणून नक्कीच आज ते माझे सासरेच आहे, आज ते माझ्या वडिलांच्याच जागेवर आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे मी सगळ्यांनाच सांगेल की कोणीही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या बाकीच्या गोष्टींवर त्याचा असर होता कामा नाही. नक्कीच जे परिवाराचे कर्तव्य एक सून म्हणून किंवा मुलगी म्हणून मला जे करायचे आहे ते नक्कीच मी पाडेलच आणि ते मी करेलच. कारण की आज ती माझी जबाबदारी परिवार म्हणून आणि परिवाराचं सदस्य म्हणून नक्कीच मी त्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलंच. पण पक्ष म्हणून आज मी माझ्या पक्षाची भूमिका ही लोकांसमोर मांडते. आज माझ्या पक्षाची भूमिका म्हणून जेव्हा मी लोकांमध्ये जाते तर तेवढ्याच विश्वासाने सांगते की मी आज भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्येच राहून मी काम करणार आहे. आज नाथाभाऊ जरी तिकडे गेले पण मला त्या गोष्टीची चिंता नाहीये किंवा माझ्या मनात त्या गोष्टीची कधी भीती नाही वाटली की आता नाथाभाऊ तिकडे गेले तर माझं कसं व्हायचं. या गोष्टीचं कधीही माझ्या मनामध्ये कधी भीती वाटली नाही. कारण की 2014 पासून जेव्हा लोकसभेमध्ये आज नाथाभाऊंचं मार्गदर्शन नक्कीच मागच्या काळामध्ये त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. आणि आज आमचे पक्षाचे जे नेते असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, गिरीश भाऊ असतील, अजून इतर जे आमचे सगळे नेते आहेत, वरती मोदी साहेब असतील, अमितजी असतील, या सगळ्यांचे विचारधारावर आम्ही काम करणारे लोक आहोत.
आणि आज मला असं वाटतं की माझं पक्षाचं काम हे सर्वसामान्य जनतेपर्यंत कसं पोहोचेल किंवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त जनतेपर्यंत कसं पोहोचू शकतो याच्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो. आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण बघितलं असेल, आदरणीय मोदी साहेबांनी नेहमीच आम्हाला एक गोष्ट खासदारांना सातत्याने ते शिकवत असतात की बाबा आपण काम करत असताना फक्त एक राजकीय पक्ष म्हणून काम न करता एक सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून सुद्धा आपण काम केलं पाहिजे. एक सामाजिक कामाच्या माध्यमातून सुद्धा लोकांशी जुडलो पाहिजे. की तुम्ही फक्त रस्ते केले किंवा एखादा आरोपी आणला किंवा हायवे तयार केला म्हणून तुमची जबाबदारी संपली, तर असं नाही. तुम्ही लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात, आणि माझं सुद्धा व्यक्तिगत मत आहे की जेव्हा तुम्हाला लोक निवडून देतात, तर निवडून दिल्यानंतर तुम्ही कोणताही विचार न करता की बाबा की हे विरोधी पक्षाचे लोक आहेत आम्ही कसं काय, सर्वसामान्य जनता तुमच्या त्यांच्या भरोसे तुम्ही निवडून येतात. तर मला असं वाटतं की आपण विकास कामांसोबत सुद्धा सामाजिक जे काही आपली बांधिलकी आहे किंवा जे सामाजिक काम आहे ते सुद्धा लोकांपर्यंत जाऊन आपण करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून त्या गोष्टीची मला चिंता नाहीये की बाबा की आता लोक नक्कीच बोलतातच की ताई एकट्या आहे, त्यांच्या पाठीमागे कोणी नाहीये, मग आता नाथाभाऊ पण चालले गेले तर कसे काय राहतील. पण मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे की मागच्या 10-12 वर्षामध्ये जे मी काम केलेलं आहे, आज लोकांनी जे काही मला प्रेम दिलं आहे, आज लोकांनी जो काही मला विश्वास ठेवलाय, त्या विश्वासामुळे मला माझ्या स्वतःवर तेवढा कॉन्फिडन्स आहे. आज जरी नाथाभाऊ माझ्यासोबत जरी नसले, पण जनता माझ्यासोबत आहे, आज पक्ष माझ्यासोबत आहे, तर नक्कीच मी चांगल्या पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीमध्ये राहून करू शकतो. रावेर शहरात सोने आणि चांदीचे दागिने मिळण्याचे विश्वासार्ह ठिकाण म्हणजे जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स. जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स नवीन सोन्या चांदीची खरेदी, सोन्या चांदीचे तयार दागिने आणि विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईनमध्ये सोन्या चांदीचे दागिने पुन्हा नव्याने तयार करण्यासाठी अवश्य भेट द्या. सराफ बाजार, डॉक्टर हेडगेवार चौक, रावेर. प्रोप्रायटर मयूर सोनार. मॅडम, गेल्या 9-10 वर्षात माननीय नरेंद्र मोदीजींनी जनकल्याणाच्या अतिशय महत्वाच्या योजना सुरू केल्यात. त्यातलं सगळ्यात कोणती योजना तुम्हाला असं वाटते की तुम्ही अधिक प्रभावीपणे ती लोकांपर्यंत, आपल्या मतदारसंघातल्या जनतेपर्यंत पोहोचवली, अशी कोणती योजना तुम्हाला वाटते? मला असं वाटतं की 2014ला जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा सरकार काम करू लागली आहे तेव्हापासून आणि जशी सुरुवात झाली, तर 2014ला सगळ्यात प्रभावीशाली जी योजना मला वाटते ती बँकची योजना होती, जी जनधन योजना आपण जी म्हणतो. की आधी आपण बघितलं असेल की बँक ही काय आहे हे सर्वसामान्य जनतेला माहित नव्हतं किंवा ठराविकच लोक बँकेमध्ये व्यवहार करायचे. आणि आपल्या गावाकडे त्या अशा गोष्टी व्हायच्या की बाबा की जे मोठे लोक आहेत, ज्यांच्याकडे पैसे आहेत, हेच लोक बँक पर्यंत पोहोचू शकतात. पण हे पूर्ण चित्र 2014 नंतर बदललं. आज कोटीच्या संख्येने जनधन योजनेच्या माध्यमातून बँकेमध्ये खाते ओपन झाले. सगळ्या योजना ह्या ज्या काही आधी काही वशिलाने लोकांना लाभ मिळत होता योजनांचा, काही ठराविक पुढाऱ्यांच्या शिफारसने योजनेचा लाभ मिळत होता, काही एजंट थ्रू काही पैसे पूर्ण सबसिडी मिळू शकत नव्हती लाभार्थ्यांना. पण ही पूर्ण सिस्टीम आदरणीय मोदी साहेबांनी ती बदलली आणि डीबीटीच्या माध्यमातून, बँकच्या माध्यमातून डायरेक्ट फायदा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला हा खूप मोठा बदल आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की उज्ज्वला गॅस योजना आहे. त्या योजनेचं पण एक आधी असं होतं की बाबा की ठराविकच लोकांच्या घरी गॅस दिसायचा. एखादं गॅस कनेक्शन घ्यायचं असेल तर त्याला 4-5 हजार रुपये खर्च करावे लागायचे. पण आजची जर तुम्ही परिस्थिती बघितली असेल तर आज गॅस एजन्सीवाले प्रत्येक घराघरापर्यंत स्वतःहून पोहोचताय की तुम्हाला कनेक्शन पाहिजे आणि फक्त 100 रुपयामध्ये कनेक्शन द्यायचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. आणि या मागच्या 10 वर्षामध्ये जवळपास 9 कोटी महिलांपर्यंत उज्ज्वला गॅस योजनेचा जो लाभ आहे तो पोहोचलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की ज्या योजना असं लोकांना वाटत होतं की ते आमच्यापर्यंत कधी पोहोचू शकत नाही, पण जी काही सिस्टीम राबवली गेली बँकेच्या माध्यमातून म्हणा किंवा आधार कार्डच्या माध्यमातून म्हणा,
तर ह्या सगळ्या सिस्टीमच्या माध्यमातून जो खरोखर लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत आता पैसा हा डायरेक्ट पोहोचू लागलेला आहे. जे आधी काँग्रेसच्या काळामध्ये म्हणायचे, स्वतः राजीव गांधी म्हणायचे की आम्ही 100 रुपये वरतून पाठवतो तर 1 रुपया पोहोचायचा, पण आता 100 रुपये जे पाठवतं ते 100 ते 100 खाली लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतायत. Sika 9 paisa per kilometer. Heavy telescopic suspension, robust and sturdy design, eco-friendly and zero maintenance. Sika electric bike. Feel the emotion. मॅडम, आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघात दिव्यांग बांधवांसाठी पण आपण खूप चांगलं काम केलंय. अगदी मागच्याच महिन्यामध्ये रावेरला एक खूप मोठा कार्यक्रम झाला आणि त्या माध्यमातून पण दिव्यांग बांधवांना खूप मोठी मदत आपल्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून झाली. त्याबद्दल जरा माहिती सांगा ना, काय कशा स्वरूपाची मदत, किती लोकांपर्यंत ती पोहोचली? ही योजना सुद्धा आदरणीय मोदी साहेबांची खूप महत्वाकांक्षी योजना आहे. सगळ्यात आधी तर मी सांगेल की जे दिव्यांग बांधव आहे यांना आधी अपंग म्हणून सगळे लोक ओळखायचे किंवा त्यांना त्या शब्दाने सगळे लोक त्यांना बोलायचे, पण आदरणीय मोदी साहेबांनी त्या वाक्यरचनेचा पण बदल केला की ते दिव्यांग बांधव त्यांना शब्द दिला की दिव्यांग म्हणजे एक देवाची दिव्य शक्ती त्यांना दिलेली आहे की ज्या माध्यमातून ते त्यांच्या आयुष्याचा उद्धार स्वतःहून करू शकतात. तेवढी ताकद त्यांना देवाने दिलेली आहे. आणि त्या दिव्यांग बांधवांसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून जे काही गव्हर्नमेंट, केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना साहित्य किंवा त्यांना सहाय्य कसं करता येईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न झालेले आहेत. त्याच्यासाठी 2014 ते 19 पर्यंत सुद्धा मी एक मध्ये कॅम्प घेतला होता सगळ्या तालुक्यांमध्ये. तेव्हा सुद्धा आपण जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत त्यांना ज्या रोजच्या गरजा आहे की ज्या माध्यमातून त्यांचं रोजचं जीवन थोडंफार का होईना या सगळ्या साहित्याने बदलू शकतो याच्यासाठी आपण कॅम्प घेतले. त्यावेळेसही आपण जवळपास 4 ते 5 हजार दिव्यांग बांधवांना सामान वाटप केली होती. यावेळेस सुद्धा मागचा जो अनुभव झाला त्या अनुभवाच्या अनुषंगाने अजून आम्ही यावेळेस त्याच्यामध्ये सुधारणा केली की बाबा अजून कसं आम्हाला जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचता येईल यासाठी परत तालुका स्तरावर आम्ही कॅम्प घेतले आणि यावेळेस सुद्धा जवळपास 4,500 लाभार्थ्यांपर्यंत आम्ही ते सगळं साहित्य पोहोचवणार आहे. टप्प्याटप्प्याने आता एक एक तालुका आम्ही घेतोय. हा एक छोटासा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून आहे की समाजातला कोणताही घटक हा योजनेपासून वंचित राहायला नको किंवा त्याला ज्या रोजच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या अडचणीसाठी सरकारची मदत ही त्यांना आमच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून झाली पाहिजे, हा एक प्रयत्न आहे. मॅडम, मेगा रिचार्ज म्हणजे महाकाय जल पुनर्भरण योजना ही आपल्या एकट्या रावेर तालुक्यासाठी नाही तर रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, त्याचबरोबर मलकापूर, बुलढाण्याचा काही भाग आणि मध्य प्रदेशचा काही भाग या सर्व मोठ्या भूभागासाठी अतिशय महत्वाची अशी योजना आहे. मॅडम, गेल्या 4-5 वर्षापासून ऐकतोय की त्याचा DPR वगैरे तयार आहेत. केव्हापर्यंत ही योजनाचं काम सुरू होईल, कुठपर्यंत आलं काम या सध्या योजनेचं? मेगा रिचार्जचा आपल्याला सगळ्यांना इतिहास माहित आहे की ही योजना कधी सुरू झाली म्हणजे त्याचा विचार कधी आला आणि आपण ती कशी राबवू शकतो. गेल्या मागच्या 10-12 वर्षापासून या योजनेसाठी सगळे लोक प्रयत्न करतात. सगळे लोकप्रतिनिधी असतील किंवा सगळे स्थानिक लोक असतील त्याच्यासाठी प्रयत्न करतात. ही योजना सगळ्यात मोठी देशातली योजना आहे की ज्या माध्यमातून रिचार्जच्या माध्यमातून आपण जे ग्राउंड वॉटर लेवल जी आहे ती आपण वाढवणार आहे. आणि त्यासाठी ह्या योजनेसाठी म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोघं राज्यांचा समावेश आहे. आणि ज्या टेक्निकली बाबी आहे, आपण बघितलं असेल की मागच्या काळामध्ये जेव्हा उमा भारती मिनिस्टर होत्या त्यावेळेस त्यांनी क्लिअरन्स दिलं. त्याच्यानंतर आदरणीय देवेंद्रजी जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी ह्या योजनेसाठी DPRची परवानगी दिली आणि त्याचा आता DPR सुद्धा झालेला आहे. पण ज्या काही टेक्निकली गोष्टी आहेत त्याचं क्लिअरन्स घेणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून आता मध्य प्रदेश सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल या दोघांचं मीटिंग या संदर्भामध्ये मीटिंग आता होऊ लागले आहे. आता मागच्या काळामध्ये पण मी केंद्र सरकारच्या जे आपले शेखावतजी जे मंत्री आहेत त्यांच्या सुद्धा लक्षात आणून दिलं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा योजना खूप चांगली आहे. नक्कीच या योजनेचा आज
पुढच्या येणाऱ्या 10 पिढ्यांना याचा फायदा होईल एवढी चांगली योजना आहे. पण ज्या काही टेक्निकल बाबी आहेत त्याही क्लिअर करणं फार महत्त्वाचं आहे. कारण की योजना जेवढी मोठी आहे तेवढ्या टेक्निकली गोष्टी क्लिअरन्स घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की ती योजना काही अशी 1 आणि 2 वर्षात होणारी नाहीये. मोठी असते. योजनाला सँक्शन झाल्यानंतर कमीत कमी 8 ते 9 वर्ष सुद्धा त्या योजनेला लागणार आहे. कारण की जवळपास 5 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. प्रोजेक्टच्या खाली येणार आहे. विदर्भातला काही भाग येणार आहे. आणि शेवटी किती म्हटलं आज आपल्याला असं वाटतं की तापी नदी आपल्याकडनं जाते, पण तापी नदीतलं जे जाणारं पाणी आहे याचं सुद्धा कुठे ना कुठे कॅल्क्युलेशन होतं की बाबा मध्य प्रदेश मधनं येणारं पाणी किती आहे, त्याच्यातला महाराष्ट्रातला हिस्सा किती आहे, त्याच्यानंतर परत गुजरातचा हिस्सा किती आहे. आपण बघितलं असेल की ज्या पश्चिम महाराष्ट्राकडे इकडे आपण पाण्यावरनं भांडणं होतात, तर ह्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहे, पण ह्या वास्तविक पण आहे की पाण्याचं नियोजन करत असताना पण कोणाचा वाटा किती आहे आणि त्या वाट्यातनं आपण ह्या मेगा रिचार्ज मध्ये त्या पाण्याचा कसा उपयोग घेऊ शकतो हे सुद्धा महत्वाचा विषय आहे. तर ह्या ज्या काही सगळ्या टेक्निकल बाबी आहे की जे मध्य प्रदेश सरकार असेल, गुजरात गव्हर्नमेंट असेल, महाराष्ट्र सरकार असेल, ह्या सगळ्या टेक्निकली बाबींना क्लिअर करून आपल्याला त्या प्रोजेक्टकडे जायचं आहे. म्हणून मी एवढंच सांगेल की या गोष्टीसाठी नक्कीच आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. सरकार याच्यासाठी पॉझिटिव्ह आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींवर काम करून आपण जर पुढे गेलो तर ते कधी पण चांगलं राहील आपल्यासाठी. थोडा वेळ नक्कीच लागेल या सगळ्या गोष्टींना, पण जर एक वेळ ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण निघालो तर याचा फायदा म्हणजे प्रोजेक्ट भविष्यामध्ये कुठेही न थांबता तो पूर्णपणे व्यवस्थित होईल. मला असं विश्वास. तरी 2024च्या निवडणुकीच्या आधी किमान भूमिपूजन होऊ शकेल का त्याचं? नाही, बघा मी तुम्हाला तेच सांगते की आपण म्हणतो तेवढं सोपं नाहीये हे सगळ्या गोष्टी. कारण की आज सरकार कोणाच्याही राज्यात कोणाचं जरी असलं पण प्रत्येकाला आपल्या आपल्या राज्याचं कौतुक असतं किंवा आपल्या आपल्या राज्याची तेवढी चिंता असते की जसं आपण म्हणतो किंवा मला माझ्या मतदारसंघात हा प्रोजेक्ट होणार आहे, महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट होणार आहे, तर मला इथल्या शेतकऱ्यांचा जास्त फायदा होणार आहे. तसं आज गुजरात गव्हर्नमेंटला वाटतं की आज पाणी थोडं डायव्हर्ट झाल्यानंतर आज त्यांचा पण पाण्याचा हिस्सा थोडा कमी होणार आहे. तर या सगळ्या गोष्टींची परवानगी घेणं ही तेवढंच महत्वाचं आहे. पण नक्कीच आशा करते की मी 2024 नंतरही सरकार नक्कीच आदरणीय मोदी साहेबांचं केंद्रात येणारच आहे. राज्यातही आमचं सरकार येईल. तर पुढच्या 2024 पर्यंत आता याच्यामध्ये काय होतं नाही होतं त्याच्यासाठी तर आम्ही प्रयत्न करतोच आहे. पण याचं काम कुठेही थांबणार नाही. भले एक कमी गतीने असेल पण त्याला हळूहळू आपण नक्कीच पुढे घेऊन जाऊ. आपला जळगाव जिल्हा हा केळी उत्पादकांसाठी आणि केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथली केळी ही उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची वाहतूक व्हावी म्हणून रेल्वे वॅगन्स पण खूप मोठी भूमिका त्यात मॅडम बजावतात. ही सुविधा सातत्याने सुरू राहावी म्हणून, त्यात सुविधा मिळाव्या शेतकऱ्यांना म्हणून आणि कोरोना काळात विशेषतः ती सातत्याने वाहतूक सुरू राहावी म्हणून मॅडम आपण काही प्रयत्न केलेत. काय नेमकं त्यात सांगता येईल तुम्हाला? कोविडच्या काळामध्ये आपल्याला जसं माहित असेल की आपल्या जळगाव जिल्ह्यातनं सगळ्यात केळीचं जास्त उत्पादन होतं आणि दिल्लीच्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त आपली केळी जात असते आणि त्या रेल्वे वॅगनच्या माध्यमातून ते गेल्या पाहिजे याच्यासाठी सातत्याने रेल्वे असेल किंवा आम्ही असो सगळ्यांचे प्रयत्न राहतातच. आणि कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने स्पेशल प्रोव्हिजन याच्यामध्ये करून की बाबा की कारण कोविडचा काळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अतिशय वाईट पद्धतीचं होतं की कोणी बाहेर निघायला तयार नव्हतं, मार्केट ओपन नव्हते. म्हणून त्यावेळेस केंद्र सरकारने याच्यामध्ये पुढाकार घेऊन सबसिडी ह्या वॅगन मध्ये दिल्या की जेणेकरून शेतकऱ्यांचा माल हा दिल्लीच्या मार्केट पर्यंत पोहोचला पाहिजे. आणि मला सांगताना आनंद होईल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त केळीच्या वॅगन आपण इथून जळगाववरनं पाठवल्या. एवढी चांगली आपल्याला मदत रेल्वे प्रशासनाने आपल्याला शेतकऱ्यांसाठी तिथे त्या काळामध्ये केली आणि आता सुद्धा त्या वॅगन सुरू आहे. पण सबसिडीचा जो विषय येतो तो नक्कीच थोडं क्रिटिकल विषय येतो, पण त्यासाठी पण आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण सरकारचं एक ते म्हणणं आहे की कोविडच्या काळामध्ये ती परिस्थिती होती म्हणून त्यावेळेस सबसिडी दिली होती. पण तरी सुद्धा आज जरी आपण बघितलं की केळी वॅगनच्या माध्यमातून जर केळी गेल्या
तरी आज रोडच्या पेक्षा त्या नक्की स्वस्त जास्त पडतातच. आणि माझा त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे की सरकारने ती सबसिडी पुढे सुद्धा कंटिन्यू ठेवली पाहिजे, की जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी केळीचं जे वाहतूक आहे ही रेल्वेच्या माध्यमातून करू शकतो. मॅडम, मागील 10 वर्षाच्या काळात किंवा 9-10 वर्षाच्या काळात जिल्ह्यातल्या किंवा आपल्या मतदारसंघातली रस्त्यांची बांधणी, ती पंतप्रधान सडक योजनेतून असेल किंवा राष्ट्रीय महामार्गांचं काम असेल, ती कनेक्टिव्हिटी अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून झाला असेल. कुठल्या कुठल्या रस्त्यांचं काम झालं, नेमकं काय झालं या काळात? 2014 नंतर आपण बघितलं असेल की जो आपला जळगाव जिल्हा आहे, खास करून जळगाव आणि बुलढाणा हे दोघं जिल्हे माझ्याकडे येतात. तर नॅशनल हायवे 6 जो आहे आपला चिखली तरसोद आहे, त्याच्यानंतर चिखलीपासून तर तिकडे खामगाव पर्यंत आहे, या हायवेचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की बऱ्हाणपूर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर तर औरंगाबाद पर्यंत त्या हायवेचं काम पूर्ण झालेलं आहे. भुसावळ टू जामनेर कनेक्टिव्हिटी झालेली आहे, म्हणजे मराठवाडा खानदेश आपण जोडलेला आहे. नागपूरचा हायवे आपला झालेला आहे. आता सगळ्यात महत्वाचा जो विषय आपला राहिलेला आहे बऱ्हाणपूर अंकलेश्वरचा, की बऱ्हाणपूर अंकलेश्वर हा सुद्धा मागच्या 4-5 वर्षापासून सातत्याने माझे प्रयत्न सुरू आहे. आता आम्ही त्याला स्टेट हायवे मधनं नॅशनल हायवे मध्ये कन्वर्ट त्याचं केलेलं आहे. आता जवळपास सरकारने 100 कोटी रुपये त्याच्या दुरुस्तीसाठी आता मंजूर केलेले आहे. त्याचे काम आता या दिवाळीपासून लवकरात लवकर सुरू होईल. पण हे काम झाल्यानंतर सुद्धा लँड ॲक्विजिशनचं काम सुरू होईल. हायवे मंजूर झालेला आहे, त्याची सगळी प्रोसिजर सुरू झालेली आहे. आता फायनल अलाइनमेंट झाल्यानंतर त्याचं लँड ॲक्विजिशनचं प्रोसिजर सुरू होईल आणि त्याच्यानंतर टेंडर होऊन मग डायरेक्ट कामाला सुरुवात होईल. पण या सगळ्या प्रोसिजरला सुद्धा अजून 3 ते 4 वर्ष लागतीलच, कारण की आपण बघितलं असेल की चिखली तरसोद हा 2010ला मंजूर झाला होता, पण त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये त्याच्यावर फंड्स नव्हते म्हणून तो रखडला. पण आदरणीय गडकरी साहेब आल्यानंतर याला लवकरच फंड्स उपलब्ध करून 3 वर्षामध्ये या रोडचं काम पूर्ण झालं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा नॅशनल हायवे मध्ये असतो तो लँड ॲक्विजिशनचा. जर लँड ॲक्विजिशन करत असताना शेतकऱ्यांनी सहकार्य केलं तर लवकरात लवकर त्या रस्त्याची काम करायची सुरुवात होते. आणि आमचा प्रयत्न आहे की 2024च्या आधी, म्हणजे आता तर 4-5 महिनेच बाकी आहे, पण आमचा प्रयत्न आहे की त्याच्या आधी तरी ऍटलिस्ट टेंडर झालं पाहिजे. त्या पद्धतीने आमचा पाठपुरावा सुरू आहे की जेणेकरून ऍटलिस्ट एक जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की बाबा की 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले फक्त बोलताय पण अजून होत नाहीये. पण मी हे सांगेल की जे काही मोठे कामं असतात या सगळ्या कामांमध्ये टेक्निकल अडचणी खूप असतात. त्या एक एक क्लिअर करत घेत असताना आम्हालाही तेवढाच त्रास होतो, कारण की कोणती गोष्ट होत असताना राज्य आणि केंद्र या दोघांचं कम्युनिकेशन असणं फार महत्वाचं आहे. कारण की आपण बघतो की बऱ्याच वेळा असं होतं की बाबा एखाद्या गोष्टीला मंजुरी मिळते तर ते कुठेतरी पुढचा कोणीतरी अडवतो. या सगळ्या गोष्टी क्लिअर करत 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 तिथपर्यंत पोहोचावं लागतो. पण मी नक्कीच एवढं आश्वासन आज आपल्या माध्यमातून देईल की बऱ्हाणपूर अंकलेश्वरचा जो हायवे आहे तो लवकरात लवकर सुरू होईल. याच्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न आहे. नॅशनल हायवे तर तो मंजूरच झालेला आहे. आमचा प्रयत्न आहे की टेंडरही लवकर होऊन लवकर ते काम मार्गी लागलं पाहिजे. पण याच्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांचंही सहकार्य असणं तेवढंच महत्वाचं आहे. मॅडम, आपल्या खासदारकीच्या मागच्या 9-10 वर्षाच्या काळात तुम्ही प्रयत्न केला असेल, परंतु ते होऊ शकलं नाही, परंतु या नजीकच्या काळामध्ये होऊ शकेल अशा काही योजना तुमच्याकडे प्रस्तावित आहे? काय आहे नेमकं त्याचं नियोजन? रावेर लोकसभामध्ये आपण बघितलं असेल की आपला केळीचा बेल्ट आहे आणि सातत्याने इथे केळीचे विषय येतात की केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग काय, तर याच्यासाठी पण माझे प्रयत्न सुरू होते. आणि एक चांगला विषय त्याच्यामधनं बाहेर आला की आता केंद्र सरकारने हॉर्टिकल्चरचे काही क्लस्टर तयार केलेले आहेत आणि त्याच्यात जळगावचा सुद्धा समावेश व्हावा याच्यासाठी माझा पाठपुरावा पूर्ण झालेला आहे. आणि ॲग्रिकल्चर मिनिस्टरांनी सुद्धा मला आश्वस्त केलेलं आहे की पुढच्या टप्प्यामध्ये जळगावचा आम्ही केळीच्या याच्यामध्ये समावेश करू क्लस्टरमध्ये, की ज्या क्लस्टरमध्ये इथे केळी म्हणजे केळीचं आपण शेती करत असताना शेतकऱ्यांना काय अडचणी येतात किंवा एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आपण कशी करू शकतो, एक्सपोर्ट करायसाठी इथे काय इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं गरजेचं आहे,
की जेणेकरून जास्तीत जास्त चांगलं मार्केट आपण जळगाव जिल्ह्यामध्येच आपण केळीचं इथे तयार करू शकतो. मग ते रेल्वेच्या माध्यमातून असेल किंवा प्रायव्हेट रोडच्या माध्यमातून असेल, या सगळ्या सुविधा उपलब्ध असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे रॅपनिंग चेंबर आले, कोल्ड स्टोरेज मोठे मोठे आले. इथे आमचा प्रयत्न चालू आहे की भुसावळवरनं डायरेक्ट जीएमपीटीला आपण कसं रेल्वेने केळी पाठवू शकतो की जेणेकरून कमी वेळामध्ये लवकर केळी पोहोचू शकते, जास्त माल जीएमपीटी पर्यंत पोहोचू शकतो की जिथून एक्सपोर्ट होऊ शकतो, की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळू शकतात. तर याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही क्लस्टरमध्ये इन्क्लूड करायला लावतो सरकारला, आणि यासाठी सरकार मोठे फंड्स उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यानंतर जे काही आपण म्हणतो रोग जे येत आहे, आता CMV असेल, अजून व्हायरस असेल, हे वेगवेगळे प्रकारचे जे रोग केळीवर येतात आणि सातत्याने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतं. तर त्यासाठी सुद्धा याच्यामध्ये संशोधन करायसाठी सुद्धा क्लस्टरमध्ये प्रोव्हिजन सरकारने घेतलेली आहे की ज्या माध्यमातून केळी स्पेशल एक पीक जो आपल्या जळगावचं फेमस आहे की त्यासाठी आपण त्याचे बाय प्रोडक्ट काय तयार करू शकतो, त्याचं मार्केट एक्सपोर्टचं कसं तयार करू शकतो, त्याच्यानंतर टिश्यू कल्चरमध्ये अजून ॲडव्हान्स पद्धतीने आपण कसं जाऊ शकतो, जे काही रोग त्याच्यावर येत आहेत त्याच्यावर आपण कसं कंट्रोल करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश त्या क्लस्टरमध्ये होणार आहे. आणि मला पूर्ण अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या क्लस्टरला परवानगी मिळेल की जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना इथे त्याची मदत मिळेल. केळीचं महामंडळ तयार झालं पाहिजे, त्यासाठी सुद्धा प्रयत्न आहे. सरकारने सुद्धा त्याच्यावर सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि ते महामंडळ तयार झालं केळीचं, तर त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा इथे होऊ शकतो. कारण की केळी हे वर्षातनं एक वेळा येणारं पीक आहे, पण ते केळीच्या आपण स्टेम जे म्हणतो त्याच्यापासून काही बाय प्रोडक्ट्स तयार होत असतील. आता आपल्या जिल्ह्यातही 2 प्रोजेक्ट लागलेले आहेत, पण अजून पाहिजे तसा रिस्पॉन्स त्याला येत नाहीये. तर त्यामध्ये पण आम्ही पुढाकार घेतोय की अजून जास्तीत जास्त काय बाय प्रोडक्ट आपण त्याच्यातनं करू शकतो, आणि ते बाय प्रोडक्ट घेण्यासाठी पण सुरुवात आपल्याला आपल्याच जिल्ह्यापासून करावी लागणार आहे. की ज्या गोष्टी आपण बाहेरून आणतोय, जर आपल्याच केळीच्या याच्या शेतीपासून जर काय बाय प्रोडक्ट्स आपल्याला रोजच्या जीवनामध्ये लागण्या तयार होत असतील, तर आपणच शेतकऱ्यांनी ती किंवा आपण इथे जळगाव जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लोकांनी ती घेण्याची सुरुवात करावी की जेणेकरून मार्केट इथे उपलब्ध होईल. आणि जे आज बाहेरून ज्या गोष्टी आणतोय आपण, ते बाहेरून न येता आपण आपल्या पैशाचं इकॉनॉमिकल चेन आपण इथे तयार करू शकतो की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल आणि त्याचे जे बाय प्रोडक्ट तयार होत आहेत त्या गोष्टींना सुद्धा एक पुढे स्कोप मिळेल. यासाठी चालू आहे. ज्येष्ठ नेते आदरणीय एकनाथराव खडसे यांच्या सुनबाई अशी ओळख सुरू करून राजकारणामध्ये आलेल्या श्रीमती रक्षा खडसे अवघ्या 9-10 वर्षातच आपल्या कार्याच्या कर्तबगारीच्या बळावर त्यांनी आपली स्वतःची एक वेगळी अशी ओळख आपण आज मतदारसंघात मॅडम निर्माण केलेली आहे. आणि 9-10 वर्षातच कामांची सुरुवात इतक्या झपाट्याने चांगल्या पद्धतीने केली आहे. संसदेच्या विविध समित्यांवर आपण काम केलं आहे, परदेश दौरे केलेले आहेत आपण. आगामी काळात सुद्धा अशाच प्रकारचं काम करायला त्या सज्ज झाल्या आहेत. तेव्हा आपलं रावेर या चॅनेलसाठी मॅडम आपण आपला अमूल्य वेळ दिला. आज नवरात्रीचा पहिला दिवस, सगळ्या पूजनातून आणि सगळ्या उपक्रमातून आपण आमच्यासाठी वेळ दिलात, आपल्या सर्व श्रोत्यांसाठी. तेव्हा आपले आम्ही मनापासून आभार मानतो मॅडम. धन्यवाद. नमस्कार. सीका 9 पैसा per kilometer. Heavy telescopic suspension. Robust and sturdy design. Eco-friendly and zero maintenance. Sika electric bike. Feel the emotion. रावेर शहरात सोने आणि चांदीचे दागिने मिळण्याचे विश्वासार्ह ठिकाण म्हणजे जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स. जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स नवीन सोन्या चांदीची खरेदी, सोन्या चांदीचे तयार दागिने आणि विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईनमध्ये सोन्या चांदीचे दागिने पुन्हा नव्याने तयार करण्यासाठी अवश्य भेट द्या. सराफ बाजार, डॉक्टर हेडगेवार चौक, रावेर. प्रोप्रायटर मयूर सोनार, रावेर नगर परिषद रावेर.
जाहीर आवाहन. आपल्या घरी आणि परिसरात स्वच्छता राखा. घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करा. स्वच्छता पाळा, निरोगी राहा. तसेच सौर ऊर्जेचा वापर करा. होम कंपोस्टिंग करा. ई वाहन वापरा. रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. वृक्ष लागवड करा. तसेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करा. असे आवाहन मुख्याधिकारी नगरपालिका रावेर यांनी केले आहे. स्वच्छता पाळा, निरोगी राहा.